नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर ही आहे आजची शनिवारची पूजा. तर अतिशय सुंदर अशी शनिवारची पूजा झालेली आहे आणि शनिवारच्या पूजेमध्ये महत्त्वाची असते ती रांगोळी बरं का. शक्यतो जमत असेल तर नवग्रह रांगोळी अवश्य काढा. तर आज नवग्रह रांगोळीनी पूजा केलेली आहे आपल्यात सर्व देवदेवतांची. तर आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत. तर प्रत्येकाच्या घरी म्हणजे प्रत्येक सेवेकऱ्याच्या घरी श्रीयंत्र म्हणजे आईसाहेब लक्ष्मी माता यांचं आसन असलेलं श्रीयंत्र असतंच असतं. तर त्या श्रीयंत्रावरती जी कमळगड्ड्याची माळ ठेवली जाते 108 मण्यांची किंवा 51 मण्यांची. तर त्या मण्यांची आपण जोपासना कशी केली पाहिजे, जास्तीत जास्त दिवस ते मणी कसे छान राहिले पाहिजेत, व्यवस्थित राहिले पाहिजेत, याच्याविषयी माहिती घेणार आहोत. व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. आपण रोज वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती सेवेबद्दल किंवा महत्त्वाच्या सेवा घेऊन येत असतो. चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या घरातल्या आर्थिक उन्नतीसाठी, भरपूर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि घरात धनधान्य समाधान कायम टिकण्यासाठी आपण करतो श्रीयंत्राची सेवा. तर हे श्रीयंत्र प्रत्येक सेवेकराच्या घरात असतंच असतं. तर श्रीयंत्रावर आपण रोजचा जलाभिषेक करतो. नंतर नवरात्रामध्ये किंवा पौर्णिमेला आपण कुंकुमार्चन करतो. अतिशय प्रभावी अशी सेवा आपण श्रीयंत्रावर करतो. तर ती सेवा खूप प्रभावी आहे, त्याची खूप लोकांना अनुभव देखील आलेले आहेत. नंतर अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी ही सेवा केली जाते. भरपूर मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये किंवा आणखीन आर्थिक प्रगतीसाठी ही सेवा केली जाते. तर अशी श्रीयंत्राची प्रभावी सेवा घरोघरी घडतेच. मग श्रीयंत्रावरती 108 मण्यांची कमलगड्ड्याची माळ ठेवली जाते. तर कमलगड्ड्याच्या माळेविषयी थोडक्यात जाणून घेऊया. तर आईसाहेबांच्या आसनाला म्हणजे श्रीयंत्राला कमळाचं फूल रोज वाहणं शक्य नाही. आईसाहेबांना कमळ हे प्रिय आहे, माता लक्ष्मीला कमळ हे प्रिय आहे, पण कमळाचं फूल रोज वाहणं शक्य नाही. त्यामुळे आपल्या सेवेमध्ये आपल्याला गुरुपीठातर्फे 108 किंवा 51 मण्यांची कमलगड्ड्याची माळ उपलब्ध करून दिली जाते. तर हे फक्त आपल्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामध्येच आहे बरं का, हे दुसऱ्या कोणत्याही मार्गात नाही आहे. तर कमलगड्ड्याची माळ म्हणजे कमळ असतं, तर कमळाच्या मधलं जे बी असतं तर ते बी वाळवलं जातं आणि त्याची 108 कमळांची 108 मण्यांची माळ केली जाते. असं आहे हे महत्त्व. म्हणजे आपल्याला रोज एक कमळं वाहणं शक्य नाही आहे, पण आपण 108 मण्यांची 108 कमळं वाहिल्यासारखं त्याचं पुण्य आहे. अशी ही 108 मण्यांची किंवा 51 मण्यांची माळ श्रीयंत्रावर पूजली जाते, ठेवली जाते, वाहिली जाते. असं हे कमळगड्ड्याच्या माळेचं महत्त्व आहे. तर कमळगड्ड्याची माळ जास्तीत जास्त दिवस चांगली राहण्यासाठी, आता ज्यांचे बैठे घर आहेत किंवा ज्यांचे फ्लॅटचे घरं म्हणजे फ्लॅटधारक आहेत त्या लोकांना प्रॉब्लेम येतो. तर बैठे घरातल्या लोकांना तितकासा येत नाही जर हवा खेळती असेल तर. पण जे फ्लॅटधारक आहेत, हवा खेळती नसेल, थोडंसं दमट हवामान असेल, जसं मुंबईच्या ठिकाणी वगैरे जिथं थोडंसं समुद्र पठारीवरचे जे शहरं आहेत अशा ठिकाणी हे वरची कमलगड्ड्याची माळ थोडीशी टिकत नाही म्हणण्यापेक्षा, जर आपण रोजच्या रोज ती हात लागला पाण्याचा किंवा हळदी कुंकाचा तर त्याच्यातून थोडंसं असं पीठ पडल्यासारखं होतं. म्हणजे दमट हवामानामध्ये बरं का, किंवा फ्लॅटमध्ये जर हवा खेळती नसेल तर तिथे होतं, जास्त बैठे घरांमध्ये होत नाही, जिथे हवा खेळती असेल तिथे. तर त्यासाठी काय करायचं, कमलगड्ड्याची माळ ही म्हणजे कमळं हे पाण्यातले असतात, चिखलातले असतात, त्यामुळं ह्या माळेला जास्तीत जास्त हवा खेळती राहिली पाहिजे, तेव्हा ही माळ वर्षानुवर्ष टिकते बरं का. आणि काय होतं, एखाद्या वेळेस जर पीठ पडायला लागलं किंवा त्याला भुंगा लागला किंवा कीड लागली तर मग आपल्याला थोडंसं वाटतं की आपल्याकडून सेवेमधलं काही चुकलं का, असं चुकल्यासारखं वाटतं आपल्याला आणि थोडं नकारात्मक पण वाटायला चालू होतं. तर मग अशा वेळेला काय करायचं, ही जी कमळगड्ड्याची माळ आहे ना, ही एका ताटामध्ये काढून घ्यायची.
तर ही आहे माझी 108 मण्यांची कमळगड्ड्याची माळ बरं का. आणि हे आहे श्रीयंत्र. आता ह्याच्यावर रोजच्या रोज सेवा होते, त्यामुळे भरपूर असं कुंकू वाहिलं जातं. तर हे आहे कमळगड्ड्याची माळ. ती एका ताटामध्ये घ्यायची ह्या पद्धतीनं. आणि जे आपलं साजूक तूप असतं, शक्यतो गाईचं तूप घ्यायचं. आणि गाईचं तूप जे असतं ना, ते देवाच्या वातींसाठी किंवा देवांच्या आरतीसाठी वापरतो ना आपण, तेच तूप घ्यायचं. आपण जे घरामध्ये खात असो दुसरं ते तूप घ्यायचं नाही. जे आपण देवासाठी तूप वापरतो ना, ते आवर्जून घ्यायचं. हे मी कटाक्षाने सांगत आहे बरं का इथे, कारण कमळगड्ड्याच्या माळेचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. तर हे आहे माझ्या देवाचं तूप. हे मी सेपरेट ठेवलेलं असतं, वेगळं ठेवलेलं असतं माझ्या मंदिरामध्ये. तर हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. आणि आता सध्या उन्हाळा आहे, त्यामुळं गरम करायची गरज नाही आहे. तर ह्यातलं थोडंसं तूप प्रत्येक मण्याला घासायचं असं आपल्या बोटाने, उजव्या हाताच्या बरं का. म्हणजे काय होतं, त्याचे जे होल्स असतात ना, जे बीळ असतात, त्यामध्ये ते तूप जाऊन बसतं आणि त्या दोरा जो असतो माळ ववलेला, त्याला देखील ते तूप लागलं जातं. तर छानपैकी सगळ्या मण्यांना असं हे आपलं गाईचं साजूक तूप लावून घ्यायचं. आणि चमच्यानी किंवा ब्रशनी किंवा चमचानी नाही लावायचं, असं हाताने चोळायचं बरं का. आणि असे मणी गोल गोल फिरवत राहायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये एअर जरी असेल, म्हणजे हवा जरी असेल ना, तर ती पण निघून जाते. आणि ते तूप छान असं लावून घ्यायचं प्रत्येक मण्यांना. त्याने त्याच्यात एखादा किडा वगैरे जरी असेल ना, तर तो बाहेर येतो असं गोल गोल मणी फिरवल्यामुळे. तसं तर मी काय करते, रोज जेव्हा आपण श्रीयंत्राचे पूजन करण्यासाठी माळ उचलतो किंवा श्रीयंत्राचा माझा रोजचा अभिषेक असतो, श्रीसूक्तम आणि व्यंकटेश स्तोत्राचा, त्यावेळेस माळ काढली जाते. मी माळेसहित श्रीयंत्रावर सेवा करत नाही पाण्याची बरं का. तसं करा म्हणतात म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे महामृत्युंजय यंत्रावरती रुद्राक्षाची माळ ठेवून आणि श्रीयंत्रावरती कमलगड्ड्याची माळ ठेवूनच सेवा केली जाते असं म्हणतात. पण ओली माळ होऊन ती माळ लवकर खराब होते, म्हणून मी शक्यतो माळ पाण्याखाली ठेवत नाही, म्हणजे गळतीखाली ठेवत नाही. तर माळ जेव्हा आपण काढतो ना, तेव्हा पूर्ण माळेचं मी असं प्रत्येक मण्याला गोल फिरवत असते रोजच्या रोज. म्हणजे माझा तो नियमच आहे. कारण जर त्याच्यामध्ये एखादा किडा गेला असेल किंवा तसं तर आमची बैठी घरं आहेत, जात नाही किंवा होतही नाही आणि छान खेळती हवेशीर घरं आहेत, पण तरीही थोडंसं काळजी घेण्यासाठी मी रोजच्या रोज त्यातली एअर काढून त्याला गोल फिरवत असते, जेणेकरून ही माळ वर्षानुवर्ष टिकावी. आता 2-3-4 वर्ष होऊन गेली बरं माझ्या माळेला. माळ माझी खराब नाही झालेली आणि होते, नाही असं नाही. काही कालांतराने ते मणी पण खराब होतात आणि इतकं काही मानायचं नाही. त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक असं काही नसतं. देवाला आपली सेवा भावतच असते, जी अनन्य भावे आपण करतो ती सेवा. तर प्रत्येक मण्याला असं आपण तूप लावून घ्यायचं. आणि सध्या कडकडीत ऊन पडलेलं आहे, मेचं ऊन आहे. तर ही माळ आहे ना, तर गरम ठिकाणी, म्हणजे आता फ्लॅट धारक आहेत, फ्लॅटचे लोकांना जास्त उन्हाचा संपर्क येत नाही, पण गॅलरीमध्ये वगैरे ज्यावेळेस तुमच्या गॅलरीत ऊन वगैरे येत असेल ना, त्यावेळेस हे करा. त्याने ते जे आपण तूप लावलेलं आहे ना, ते तूप थोडंसं उडून जातं. आणि उन्हामध्ये ठेवल्यामुळं, तूप लावून उन्हामध्ये ठेवल्यामुळं ना, ह्या माळेला किडा लागण्याची किंवा त्यातून पीठ पडण्याची बऱ्यापैकी शक्यता कमी होते. म्हणजे 99% होतच नाही, असा माझ्या स्वतःच्या बहिणीचा पण अनुभव आहे. तिनं माझ्याशी हे शेअर केल्यानंतर म्हटलं, जे आपले फ्लॅटधारक लोक आहेत किंवा ज्यांची कमलगड्ड्याची माळ खराब होते, त्यांच्यासाठी आपण ही माहिती द्यावी म्हणून मी आवर्जून हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला नक्की ह्याचा फायदा होईल आणि झाल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका बरं का. कारण आत्ताच करून घ्या, सध्या कडकडीत उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर ही माळेला असं तूप लावून आपण उन्हामध्ये 2-3 तास ठेवायचं, जास्त दिवसभर ठेवायची गरज नाही. जितका वेळ ऊन आहे ना, तितका वेळ अवश्य ठेवा. आणि छान आपली माळ जरी तूप लावलेली असेल ना, तर उन्हात ठेवलं ना की लगेच अशी कोरडी फटफटीत होते. म्हणजे त्याचं जे तूप असतं ना, ते तूप असं उडून जातं
तुम्ही पाहताल तूप लावल्यानंतर आपल्या माळेचा कलर कसा दिसतो आहे आणि 2-3 तास उन्हात ठेवल्यानंतर कसा दिसतो आहे. तर 2-3 तास मी उन्हात ठेवली होती माळ आणि सुंदर अशी गरम झाली बरं का. आणि त्यातलं ते तूप पण उडून गेलं आणि त्याचा तो दोरा होता ना, तो देखील असा स्ट्रेट एकदम कडक झाला. तर अशी कमलगड्ड्याची माळ थोडीशी जोपासली ना, तर वर्षानुवर्ष टिकते आणि आपली सेवा पण छान होते. आपल्या मनात देखील थोडंसं नकारात्मक येत नाही. आता शेवटी मन आहे, ते वाटतंच आपल्याला काही चूक झाली का आपल्याकडून म्हणून. तर अशी कमलगट्ट्याची माळ ह्या पद्धतीनं गोल करून आपण आपल्या श्रीयंत्रावर ठेवायची असते. नंतर श्रीयंत्रावर हळदी, कुंकुम, अक्षता, नैवेद्य, धूप, दीप दाखवायचा असतो. तर अशी सेवा असते श्रीयंत्राची आणि कमलगट्ट्याच्या माळेची. तर थोडीफार माहिती मला जितकी माहिती होते ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि काही चुकलं असेल तर मनापासून क्षमा करा. अनुभव जर आले ही सेवा केल्यानंतर किंवा असं केल्यानंतर तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप कृतज्ञता, मनापासून धन्यवाद. सगळ्यांनी आईसाहेबांची भरपूर सेवा करा आणि सगळ्यांना अखंड सौभाग्य लाभू देत, आर्थिक उन्नती होऊ देत. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ.